संध्याकाळचं वातावरण थंडगार एकदम भारी वाटतं. सो आपण फ्रेश होऊयात आणि आपल्याला जायचं आहे बाहेर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा सगळ्या नक्कीच मजेत असाल. सो मी फ्रेश झालो आहे, उठलो आहे आणि खाली पण आलो आहे, नाश्ता पण झाला आहे. सो मी चाललो आहे आज पनवेलला, थोडं काम आहे. तुम्हाला सांगतोच आता, तुम्हाला समजेलच काय काम आहे. सो आता पहिले पटकन बस स्टँडला जाऊयात आणि बघूयात बस कितीची, कारण का मी कधी गेलेलो नाही आहे पनवेलला बसने, पहिल्यांदा चालले आहे बसने त्यामुळे. सो पहिले पटापट बस स्टँडला पोचूयात आणि नंतर मी तिच्याशी बोलतो. पण आता पोचलो आणि आता थोड्या वेळाने उतरेल मी स्वरूपाशी. सो मी तुम्हाला सांगितलं नाही आपण कशाला आलो आहे. सो आपण आलो तर बाईक घ्यायला, बुक केलेली डिलेवरी वाटी होती, डिलेवरी बाईकची डिलेवरी घ्यायला आलो आहे. सो ही बाईक तर माझी नाही आहे, काकाची आहे. काकाची बाईक खराब झाली त्यामुळे त्यांनी बाईक बुक केलेली. आता मध्ये गावाला होतं तेव्हा बुक करायला आलो, तेव्हा ब्लॉगनं बनवलं मी. म्हणलं आता डायरेक्ट सांगतो. तो स्वतःच आता जाऊयात आणि बघूयात बाईक. सो आपण पोचलो. इथे बघा लाईनी शिरत शोरूम आहेत. MGचा आहे, नंतर हिरोचा आहे आणि होंडाचा एक आहे. सो आपल्याला जायचं आहे आज होंडामध्ये. सो मित्रांनो, आपली गाडी भेटली बघा आणि हा शोरूम. काका तिकडे आतमध्ये आहे, थोडं तो हेल्मेट बघतो, चांगली आहे त्याची. आता हार घातला आहे जस्ट आत्ता मी. ते प्लॅस्टिक काढायचे असतात का नसतात मला तेच नाही समजत, बहुतेक काढले तर चालतात. कशी वाटली नक्की सांगा मला. नाही बघतो मी तर. सो मित्रांनो, काका तर गेला. आता मी थांबलो आहे चौक फाट्याला. चौक फाट्याला मी बसची वाट बघते, जाईल कर्जतला. कर्जतवरून मग तशी ट्रेन घेईल आणि जाईल बदलापूरला. कारण का जर तिकडे गेलो कोपलीला तर भरपूर उशीर आणि ट्रेन आहे. त्यापेक्षा कर्जतवरून भेटेल तरी मला 3 नाही तर 4ची 4:30ची. बघूया. काका तर गेला आहे महडला, गणपती महडला. मी म्हणलं नको तू जा घेऊन गाडी, मला उशीर होईल. त्यापेक्षा मी इकडेच उतरतो, तो पूजा करेल आणि तसंच कामावर जाईल. सो मित्रांनो, मी कर्जतला आलो. आम्हाला भेटलं बघा कोण, प्रणाली आणि वगैरे दोघं. व्हिडिओ चालू केले पळाले. गप भरपूर दिवसांनी भेटले ना तू. हां हे चालू आहे बघ, हे बघ दाखवते. व्हिडिओ चालू केले तर पळाले. काय निरगुडा ती बोलते तुला फोकस कर. काय तुला पाव पाहिजे का नको? एकच दे, नसला तरी चालेल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? नक्कीच मजेत असाल. वडा पाहिजे? सो मी बहुतेक 3 दिवसांनी ब्लॉग करतो या, एक नको? कारण का माझ्या जरा फोनचा स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे फोनमध्ये स्टोरेजच नव्हता.
त्यामुळे मला व्लॉग करता आलंच नाही. मी चालेलच बोललो ना. हां चालतं, ती गावठी भाषा आहे आपली. सो आता मी कॅमेऱ्यामध्ये शूट करतो आहे आणि त्यामध्ये आता स्टोरेज आहे भरपूर. सो आता प्रॉब्लेम नाही येणार. आता बघूयात, आता डेली व्लॉग चालू करूयात. डेली व्लॉग नाही होणार पण एक दिवसाआड तरी होतील. सो आता कंटिन्यू ठेवूयात आणि बघूयात. आणि आज आपल्या घरी आज आजोबा आणि आजी आलेत. इथेच होते बदलापूरला पण आत्याकडे होते. सो आता आहे 2-3 दिवस इथे. आणि फ्रेश वगैरे झालो आहे आपण आणि आता नाश्ता करूयात. फक्त वडा खातोय मी. हां फोन नाही आहे, कॅमेरा आहे बघा. हां सो आता आपण खाऊयात आणि नंतर तुम्हाला भेटतो. मग आता बघा बाबा आपला नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे Vlog आपल्या बघतायत. नवीन व्लॉगमध्ये. कशा आहात सगळ्या? नक्कीच मजेत असाल. सकाळचे 9 वाजले आणि त्यांनी बघितला नव्हता, मला बोलले होते दाखव कुठे गेलं तर. सो बघतायत आता. गाडी मिळली आहे. हो मामाची मिळते. दोघं पण व्हिडिओ बघतात. येते फिरायला ना कोणत्याला द्यावा हा कोणत्याला कोकणाच्या महादेवला अरे आम्ही शंकरला. बघितला महादेवाला फिरायला गेलतो होते ना हा कुठं बघितला? टीव्हीला कोणाकडं बायच्या बघितला काय? दाखवला. तू निस्ता काय बोलस असा निस्ता फिरस ना तुला पेटवलं होतं ना हा दाखवलं काय? आणि कोणतरी काय तलीच होतं तव्यात. हा आणि सुबीची एक पोर होती हा, नारंगीवाला हा, ना डुगडुगी उभी होती. हा. दाखवलं मला दाखवलं ना टीव्हीला त्यांच्या आत्यानी. आत्याच्या. बघितलं बघितलं. मला वाटलं बघितलं नाही. काय ते काय काय ते काय अरे आत्या बघ काय बोलते तुझी टीव्ही लय मोठी आहे. सगळं कार्यक्रम नाही लागत. हे बघ. बघितलं मी बघितलं. मी ना आत्ता व्हिडिओ करतोय. झोपलेलो भाई साहब. अशी झोप लागलेली ना. मम्मीने आज दुपारी बनवलेली कैरीची भाजी, त्यामुळे ना भयंकर झोप लागलेली. सो आता आपण कॉफी करूयात, कॉफी पिऊयात. आणि झोप काय होणार नाही पूर्ण. रात्री परत झोप नाही येणार. काल रात्री तसंच जागा होतो, झोपायलाच भेटलं नाही. म्हणजे झोपच लागली नाही. सो आपण आता कॉफी करूयात आणि थोडं फ्रेश होईल. आजी पण उठली वाटतं का मम्मी उठली काय माहिती. काय सो इथे चालली कॉफी. मग इथे बाबा झोपलेत खाली आणि आजी आमची उठली. मशेरी चालूच यायची. काय ग मशेरी? अरे नको फोटो काढू द्या. कॅमेरा दाखवला तसं मशेरी लपवली नाही बघा. कधी लपवून ठेवली बघा. लावशील काय? नको लावत जाऊ चांगले नसते. नाही तिला नाही समजत. तिला ऐकायला येतं, ऐकायला प्रॉब्लेम येतो. तिला ऐकायचा प्रॉब्लेम आहे तिला. बाबा अजून झोपलेत. ओ भाई साहेब दूध गेल्यावरती. भयंकर डोळ्यावर झोप आहे भयंकर. सो संध्याकाळी थोडं बाहेर पण जायचं आहे. काम पण करायचं आहे. एडिटिंग पण बाकी आहे उद्याच्या व्लॉगची, केलीच नाही. दुपारी जो झोपलो, खपकन उठलो, असं अचानक उठलो, अरे बापरे. आणि एडिटिंग करता करताच गुल झालं. तो मोबाईल असा चालूच होता माझा.
शूट वगैरे चालले कन्याकुमारी. इथं रील शूट करायला लावले मला. बघा आपण ही दुसरीची बॅग बनवून रील केली. मी आता व्हिडिओ काढले रील माझ्या मोबाईलमध्ये. लोकांची बॅग घेतली ते नको आणू. ते आता कॉन्टेंट आहे. तेच कॉन्टेंट आहे. कॉन्टेंट तोच आहे. फोन आला. सो मित्रांनो मी आता ट्रेनमध्ये आता पुत्याला घेतलं आहे मी ट्रेनमध्ये. याला आणायला गेलो तो मी कल्याणला कारण का मावशी चालली आहे का कन्याकुमारीला त्यामुळे त्याला आणायला नाही कल्याणला गेलो. सो आता याला घेऊन चाललो मी बदलापूरला. आणि हा थोडा रडत होता की जायचं आहे ना. जायचं होतं ना तुला जायचं होतं ना कन्याकुमारीला. सो याला जायचं होतं पण तिकीट नव्हती आणि कन्फर्म पण नव्हती. त्यांचीच RAC होती त्यामुळे याला पाठवलं नाही. याला आता घेऊन चालू बदलापूरला. सो आता 5-6 दिवस इकडेच येतो बदलापूरला. आपण करू बदलापूरला मजा. पण मी जाणार होता परवापासून कामावर. बघू आपण उद्या जाऊ कुठेतरी. उद्या जाऊ मग 4-5 दिवस थांबतो दीदीसोबत. नंतर मी कामाला जाणार. सो आता मावश्यांना मी सोडले. मावश्यांना मी दाखवलं आहे थोडंच दाखवलं आहे जास्त नाही दाखवलं. सो आता ह्याला घेऊन जाऊया घरी आणि जेवूयात. सो बाईसाहेब मी येऊन अंबरनाथला थांबले. अंबरनाथ ट्रेन होती आणि कर्जत ट्रेन लागली इथे बघा. सो हिला गर्दी एवढी आहे. हा बोलतोय मी नाही चढणार. सो आता नेक्स्ट ट्रेनने जाऊया. कुठली नाही रे एवढी जाऊ आपण. जायचं का मग? हां बघूया. खाली जाईल. चल 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 चल. ठीक आहे हा इकडे चल. ये इकडे याडब्यात चल याडब्यात. हां चल. सो आम्ही आता आलोत गाडीपाशी. सो मिशन कंप्लीट झालं आहे. गर्दी कशी होती पुत्या? खूप घाण होती. पुत्या पहिल्यांदा आलं आहे बदलापूरला गर्दीतून एवढं. म्हणजे त्याला कधी गर्दीची सवय नव्हती. पहिल्यांदा आणलं आहे. सो आता पटापट घरी जाऊयात. घरी सगळे वाट बघतात. भूक पण लागले. जेवायचा टाईम झाला आहे. सो आता घरी जाऊन भेटूया. मी आमचं जेवण झालं आहे. सो मी आता हा व्लॉग इथे एंड करतो. भेटूयात पुन्हा उद्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. सो माझी उद्याच्या ब्लॉगची एडिटिंग चालू आहे सध्या. कारण का तोच अजून एक्सपोर्ट करायचा राहिला आहे. अपलोडिंग करायचा राहिला आहे आता. कारण का नेटवर करतो मी अपलोड तर कमी 1 तास लागतोच मला. 1 तास कमीत कमी. कारण का माझ्याकडे वायफाय नाही आहे घरी. आता मी मित्राच्या घरी जाऊन कधी कधी करतो. सो आता तर 11 वाजले. आता तर कुठे जाऊ नाही शकत. आता इकडेच घरी करावं लागेल. सो आता पटकन एक्सपोर्ट केलं आहे आत्ताच जस्ट आणि आता अपलोड मारायला टाकतो. सो आपण आता उद्या भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.